निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रमाचे स्वरूप काय आहे, व्याप्ती कोणती आहे, कोणत्या वर्गांना हा लागू होतो, कोणत्या शाळांना करिता हा कार्यक्रम आहे, तसेच या अंतर्गत स्तर कोणते आहेत, अध्ययन स्तर निश्चिती कशी करावी, त्याची माहिती कुठे भरावी इत्यादीबद्दल सविस्तर माहिती आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। नमस्कार, शिक्षणाची बाराखडी या यूट्यूब सिरीजमध्ये मी डॉक्टर दीपक चांदुरे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अमरावती, आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। दिनांक 5 मार्च 2025 रोजी विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी राज्यात निपुण महाराष्ट्र अभियानांतर्गत कृती कार्यक्रम राबविण्याबाबत या नावाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये सांगण्यात आले आहे की राज्यात निपुण भारत अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान लागू करण्यात आले आहे। त्यानुसार सुधारित लक्ष्ये सुद्धा देण्यात आलेली आहेत। NEP 2020 नुसार प्राथमिक स्तरावर सन 2026-27 पर्यंत पायाभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आलेले आहे। मित्रांनो, निपुण भारतची सुधारित लक्ष्य कोणती आहेत हे जाणून घ्यायची असल्यास याकरिता स्वतंत्र व्हिडिओ यापूर्वीच मी आपल्याकरिता उपलब्ध करून दिलेला आहे। आपण निपुण भारतची सुधारित लक्ष्य त्या माध्यमातून जाणून घेऊ शकता। शासन निर्णयात पुढे सांगण्यात आले आहे की सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी त्वरित एक अभियान राबवून त्याची राज्यामध्ये अंमलबजावणी करणे आवश्यक आहे। निपुण भारत अंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांनी इयत्ता 2री पर्यंत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान सन 2026-27 पर्यंत प्राप्त करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे। 2री पेक्षा वरच्या वर्गातील ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या नाहीत त्यांनाही त्या प्राप्त करण्याची उचित संधी उपलब्ध करून देणे सुद्धा गरजेचे आहे। निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रमाचे ध्येय काय आहे तर मित्रांनो, वर्गातील 100% विद्यार्थ्यांनी 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणे अपेक्षित आहे, परंतु नियंत्रणाबाहेरील कारणांचा विचार करून इयत्ता 2री ते 5वीच्या प्रत्येक वर्गातील किमान 75% विद्यार्थ्यांना या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करणे असे या अभियानांतर्गत प्रस्तुत कृती कार्यक्रमासाठी निश्चित करण्यात आलेले ध्येय आहे। हा कृती कार्यक्रम सेल्फ फायनान्स व विनाअनुदानित शाळा किंवा अनुदानित शाळेतील विनाअनुदानित तुकडी या व्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या इयत्ता 2री ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील। इयत्ता 6वी ते 8वीच्या शिक्षकांना व विद्यार्थ्यांना ऐच्छिक स्वरूपात यात सहभागी होता येईल अशा पद्धतीने या कृती कार्यक्रमाची व्याप्ती निश्चित करण्यात आलेली आहे। या अंतर्गत प्रथम भाषा व गणित या विषयांसाठी स्तर निश्चिती निर्धारित करावयाची आहे। कृती कार्यक्रमाचा कालावधी हा दिनांक 5 मार्च 2025 ते 30 जून 2025 असा आहे। अर्थात कृती कार्यक्रम हा सुरू झालेला आहे। शालेय वेळेमध्ये किंवा शालेय वेळे व्यतिरिक्तचा वेळ तसेच सुट्टीच्या कालावधीचा उपयोग या कृती कार्यक्रमांतर्गत करणे आवश्यक आहे। सुट्ट्यांमधील सराव या अंतर्गत सांगण्यात आले आहे की उपक्रमाच्या कालावधीत सुट्टीचा कालावधी आहे। यावेळी अध्ययनात मागे असणाऱ्या तसेच अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या मुलांकरिता शिक्षकांनी आपल्या स्तरावरून विविध ऑनलाईन अथवा ऑफलाईन मार्गांनी संपर्कात राहून अध्ययनाचे सातत्य राखले जाईल, चर्चा मार्गदर्शन होईल असे नियोजन करावे, जेणेकरून अध्ययन केलेल्या बाबींचे विस्मरण होणार नाही व या कृती कार्यक्रमाचे अपेक्षित ध्येय साध्य करता येईल। आता आपण जाणून घेऊया कृती कार्यक्रम अंमलबजावणीचे सूक्ष्म नियोजन कशा प्रकारे दिलेले आहे। त्यामध्ये सर्वप्रथम शिक्षकांनी विद्यार्थ्यांची अपेक्षित अध्ययन क्षमतांची स्तरनिहाय पडताळणी करायची आहे। हे स्तर याच व्हिडिओमध्ये आपण लवकरच जाणून घेणार आहोत। अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त नसलेल्या विद्यार्थ्यांना त्या क्षमता प्राप्त करण्यासाठी स्वतःचा विद्यार्थीनिहाय कृती कार्यक्रम आखावा, त्याची नोंद ठेवावी व त्याची यशस्वी अंमलबजावणी करावी असे सांगण्यात आलेले आहे। अपेक्षित अध्ययन क्षमता प्राप्त असलेल्या विद्यार्थ्यांचे वेळोवेळी स्वतंत्र गट करावे व त्यांच्यासाठी नियमित अध्ययन कामकाज सुरू राहील अशी योजना करावी
असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे। प्रत्येक अध्ययन क्षमतेच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक क्षमतेनुसार स्वतंत्र गट तयार करावेत। प्रत्येक गटाची गरज ओळखून साधन सामुग्री पुरवायची आहे। विद्यार्थ्यांची प्रगती चावडी वाचन व गणन या कार्यक्रमाद्वारे सर्वांना दर्शवायची आहे। दिनांक 30 जून 2025 पर्यंत इयत्ता 2री ते 5वीच्या किमान 75% विद्यार्थ्यांना अपेक्षित सर्व अध्ययन क्षमता प्राप्त करतील याची खात्री प्रत्येक शिक्षकांनी करायची आहे। या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी इयत्ता 2री ते 5वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना नियमितपणे शिकविणाऱ्या शिक्षकांची विशेष आदेशाने शिक्षकांच्या नावानिहाय प्रत्येक वर्गासाठी नेमणूक मुख्याध्यापकांनी तात्काळ करावयाची आहे। सर्व विद्यार्थी व त्यांना अध्यापन करणारे शिक्षक यांची नोंदणी अर्थात मॅपिंग VSKच्या माध्यमातून मुख्याध्यापकांच्या लॉगिनचा उपयोग करून करता येणार आहे। दिनांक 5 मार्च 2025 रोजीच्या पहिल्या अध्ययनक्षमता पडताळणीची नोंद शिक्षकांनी VSK पोर्टलवर करायची आहे। मित्रांनो, इथे मी आपणास सांगू इच्छितो की दिनांक 5 मार्च 2025 रोजी पहिली अध्ययनक्षमता पडताळणी करायची होती, मात्र ही तारीख निघून गेली असली तरी आपण तात्काळ आत्ता आपल्या वर्गाची अध्ययन स्तर निश्चिती करावी। अध्ययन स्तर निश्चिती केल्यानंतर त्याची माहिती VSKच्या पोर्टलवर नोंदवावी। VSK पोर्टलवर माहिती नोंदवत असताना ज्या विद्यार्थ्यांचा अपेक्षित अंतिम अध्ययन स्तर प्राप्त झाला नाही त्या विद्यार्थ्यांची नोंद VSKच्या पोर्टलवर दिनांक 20 मार्च, त्यानंतर 5 एप्रिल, त्यानंतर 20 एप्रिल, 5 मे, 20 मे, 15 जून आणि 30 जून याप्रमाणे आपल्याला करायची आहे। यामध्ये वर्ग आणि शाळांची आकडेवारी शाळा, केंद्र व बीट, तालुका आणि जिल्हानिहाय सर्वांसाठी VSK पोर्टलद्वारे जाहीर करण्यात येणार आहे। कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर दिनांक 30 जून 2025 पर्यंत शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून अपेक्षित विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमासाठी अपेक्षित क्षमता जेव्हा प्राप्त केल्या असतील त्याच वेळी VSKच्या पोर्टलवर उद्दिष्ट साध्य झाल्याचे घोषित करायचे आहे। शिक्षकांनी चुकीची माहिती भरली जाणार नाही याची सुद्धा दक्षता घ्यायची आहे। या शासन निर्णयात विशेष सूचना देण्यात आली आहे की मे महिन्यामध्ये सुट्ट्या मिळाव्यात यासाठी एप्रिल महिन्यामध्येच घाईत याविषयी घोषणा करू नये किंवा एकदा घोषित केल्यानंतर असे विद्यार्थी पुन्हा मागील टप्प्यावर येणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे। संपादित अध्ययन क्षमतांमध्ये सातत्य राहील या दृष्टीने विद्यार्थ्यांचा वेळोवेळी सराव घेणे याची खात्री शिक्षकांनी करणे आवश्यक आहे। अंतिम मूल्यांकन या पद्धतीने आहे। शिक्षकांनी अध्ययन स्तर प्राप्त म्हणून घोषित केलेल्या प्रत्येक वर्गाला पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत त्वरित भेट देऊन विद्यार्थी, शिक्षक व शाळांचे कौतुक करण्यात येईल। भेटीचा अहवाल पर्यवेक्षकीय यंत्रणेने VSK पोर्टलवर नोंदवायचा आहे। अशा सर्व शाळा भेटी दिनांक 15 जुलै 2025 अखेरपर्यंत पूर्ण करायच्या आहेत। ज्या वर्गाचा अध्ययन स्तर प्राप्त झाला म्हणून घोषित केलेले आहे आणि त्या वर्गाला पर्यवेक्षकीय यंत्रणेने भेट दिली, मात्र भेटीच्या दिवशी जर काही विद्यार्थी अनुपस्थित असतील तर ते विद्यार्थी ज्या दिवशी शाळेत उपस्थित होतील त्या दिवशी विद्यार्थी उपस्थित असल्याची माहिती शिक्षकाने पर्यवेक्षकीय यंत्रणेला कळवायची आहे आणि हे विद्यार्थी उपस्थित असलेल्या दिवशी पर्यवेक्षकीय यंत्रणेमार्फत पुन्हा प्रत्यक्ष शाळा भेट देऊन त्या विद्यार्थ्यांचे कौतुक करायचे आहे। या कृती कार्यक्रमाच्या कालावधीनंतरही शाळा व वर्ग भेटीमध्ये या मुद्द्यांचा जाणीवपूर्वक विचार करायचा असल्याने विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता संपादनूक संदर्भात शिक्षकांनी अद्ययावत राहणे आवश्यक आहे। ज्या वर्गासाठी उपरोक्त प्रमाणे स्वयंघोषणा VSKच्या संकेतस्थळावर शिक्षकांनी केलेली नाही त्या वर्गावर या कृती कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर उपक्रम जो की या कृती कार्यक्रमाच्या अपेक्षित उद्दिष्टांच्या वरच्या स्तराचे लक्ष ठेवतो असा कोणताही कृती कार्यक्रम राबवायचा नाही। या अंतर्गत सोशल ऑडिट कशा पद्धतीने केले जाईल तर मित्रांनो, दर 15 दिवसांनी गाव पातळीवर चावडी वाचन व गणन हा कार्यक्रम आयोजित करण्यात यावा। यात गावातील नागरिक, पालक यांना आमंत्रित करण्यात यावे। दिनांक 1 मे 2025 रोजीच्या ग्रामसभेमध्ये ही चावडी वाचन व गणन सादरीकरण आयोजित करायचे आहे।
प्रत्येक वेळी विद्यार्थी कशा पद्धतीने प्रगती करत आहेत याचा अहवाल मुख्याध्यापकांनी सादर करायचा आहे। चावडी वाचन कार्यक्रमामध्ये अध्ययन क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचे वाचन व गणन घेण्यात यावे। उर्वरित विद्यार्थी कोणत्या स्तरावर आहेत याचा फक्त सांख्यिकी अहवाल सादर करायचा आहे। पुढील चावडी वाचनावेळी उर्वरित विद्यार्थ्यांपैकी क्षमता प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचेच वाचन व गणन घ्यायचे आहे। यासाठी आवश्यकतेप्रमाणे खडू फळ्याची उपलब्धता करून घ्यायची आहे। विद्यार्थ्यांना एखादे छोटे बक्षीस देण्याचा प्रयत्नही करायचा आहे। इथे विशेष सूचना देण्यात आलेली आहे की क्षमता प्राप्त करू न शकलेल्या विद्यार्थ्यांना सर्वांसमोर वाचन अथवा गणन करण्यास सांगण्यात येऊ नये। विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळेल अशीच व्यवस्था असावी। विद्यार्थी नाउमेद होणार नाही याची काळजी घेतल्या गेली पाहिजे। या कृती कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिसरातील इच्छुक सुशिक्षित स्वयंसेवकांची मदत मिळवण्याचाही प्रयत्न करायचा आहे। शिक्षकांसाठी सुलभीकरणाअंतर्गत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या maa.ac.in या संकेतस्थळावर निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम या विशेष टॅबवर शिक्षकांकरिता अनेक साहित्य कृतीपुस्तिका हे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मित्रांनो, यासाठी आपण कुठल्याही वेब ब्राउझरवर जावे, त्या ठिकाणी maa.ac.in असे टाईप केल्यानंतर आपल्यापुढे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांची वेबसाईट ओपन होते। या होमपेजच्याच खालच्या बाजूला आपल्याला निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम असा लिहिलेला एक स्वतंत्र टॅब उपलब्ध झालेला आहे। या ठिकाणी दिलेल्या ओपन या ऑप्शनला सिलेक्ट केल्यानंतर अथवा क्लिक केल्यानंतर आपल्यापुढे विविध प्रशिक्षणांच्या हस्तपुस्तिका, आवश्यक साहित्य इत्यादी आपल्याला SCRT महाराष्ट्र यांच्याद्वारा उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। मागील शैक्षणिक वर्षामध्ये झालेल्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये 6 पायऱ्या सुचविण्यात आल्या होत्या। त्यांचा अवलंब करून आपण विद्यार्थ्यांची प्रगती सुनिश्चित करू शकतो। ज्यामध्ये पहिली पायरी आहे विद्यार्थ्यांना स्वतः शिकण्यास प्रेरित करणे। दुसरी पायरी विद्यार्थ्यांना शिकण्यास आव्हान देणे। तिसरी पायरी उपक्रम कृती। चौथी पायरी विद्यार्थ्यांचा जिज्ञासू वृत्तीचा सन्मान करणे। पाचवी पायरी विद्यार्थ्यांच्या शिकण्यास तंत्रज्ञानाचा उपयोग करणे आणि 6वी पायरी विद्यार्थ्यांनी स्वतःच्या शिकण्याची गती वाढवणे। याबद्दल सविस्तर मार्गदर्शन सर्व शिक्षकांचे मागील वर्षीच्या अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन या प्रशिक्षणामध्ये करण्यात आलेले आहे। त्या पायऱ्यांचा अवलंब आपण करू शकतो। मित्रांनो, विद्यार्थ्यांना शिकविण्याची सर्वाधिक जबाबदारी शिक्षकांची असल्याने विद्यार्थी कोणत्या अपेक्षित क्षमतांमध्ये मागे आहेत, त्याची कारणे कोणती आहेत ते शोधून त्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याची गरज पाहून विद्यार्थीनिहाय योग्य त्या उपाययोजनेचे स्वातंत्र्य नेहमीप्रमाणे शिक्षकांना राहणार आहे। यासाठी स्वतःच्या क्षमता वाढविण्यासाठी शिक्षकांनी कोणते पावले उचलली याची विद्यार्थीनिहाय नोंदही शिक्षकांनी योग्य त्या शब्दांमध्ये ठेवायची आहे। विहित कालावधीत अपेक्षित अध्ययन स्तर गाठणाऱ्या शाळा व शिक्षकांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे। उत्कृष्ट कामकाज करणारे क्षेत्रीय अधिकारी यांनाही प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। ज्या शाळा शिक्षक दिलेल्या कालावधीत अपेक्षित उद्दिष्ट साध्य करणार नाहीत अशा शिक्षकांकडे विशेष प्रशासकीय व अध्ययनात्मक लक्ष देण्यात येणार आहे। कृती कार्यक्रम सुरू झाल्यानंतर इयत्ता 2री ते 5वी या वर्गांमध्ये एखादा विद्यार्थी नव्याने जरी दाखल झाला तरी सुद्धा तो या कृती कार्यक्रमाचा भाग राहील आणि त्याचे सुद्धा या कृती कार्यक्रमानुसार अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त करून घेणे ही संबंधित शिक्षकाची जबाबदारी असेल। मार्च, एप्रिल, मे व जूनच्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदांमध्ये या कृती कार्यक्रमाच्या अनुषंगाने चर्चा करावयाची आहे। शाळा भेटी करताना पर्यवेक्षकीय यंत्रणेने याच मुद्द्यांकडे प्रामुख्याने लक्ष केंद्रित करायचे आहे। आवश्यक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून देणे हे VSKची जबाबदारी आहे। शिक्षकांची जबाबदारी आहे की विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमता अपेक्षित स्तरापर्यंत साध्य होतील। मुख्याध्यापकांची जबाबदारी आहे की शाळा व्यवस्थापन समितीमध्ये याबद्दल चर्चा घडवून आणतील, उपाययोजनांची आखणी करतील, चावडी वाचन व गणन कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे नियोजन करतील। यापूर्वी सांगितल्याप्रमाणे इयत्ता 2री ते 5वीची जबाबदारी शिक्षकांकडे निश्चित करतील। ही जबाबदारी मुख्याध्यापकांची आहे।
पर्यवेक्षकी यंत्रणेची जबाबदारी आहे की वर्गभेटीच्या वेळी वर्गातील अपेक्षित वाचन व गणन क्षमता सर्व विद्यार्थ्यांना प्राप्त झाल्या आहेत व त्यामध्ये सातत्य आहे याची खातरजमा करायची आहे। दर आठवड्यात अपेक्षित अध्ययन स्तर प्राप्त न झालेल्या किमान 5 शाळांना भेटी देऊन शिक्षकांना सहाय्य करायचे आहे। त्यांच्या अडचणी समजून घेऊन मार्गदर्शन करायचे आहे। SCERT महाराष्ट्र पुणे तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था यांची जबाबदारी सांगण्यात आली आहे की विद्यार्थ्यांचे अध्ययन सुलभ होण्यासाठी आवश्यक सराव साहित्य, जादुई पिटारा, पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियान इत्यादी साहित्याचा वापर करण्याविषयी मार्गदर्शन करायचे आहे। माननीय आयुक्त शिक्षण व माननीय शिक्षण संचालक प्राथमिक यांची प्रभावी संनियंत्रणाची जबाबदारी राहणार आहे। मित्रांनो, आता आपण प्रत्यक्ष स्तर कशा पद्धतीने निर्धारित करण्यात आलेले आहे ते समजून घेणार आहोत। सर्वप्रथम शासन निर्णयाच्या परिशिष्ट क्रमांक 1 मध्ये इयत्ता दुसरीचे स्तर देण्यात आलेले आहेत। यामध्ये पहिलं कौशल्य आहे वाचन आणि वाचनासाठी अपेक्षित क्षमता आहे। प्रथम भाषेसाठी अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व सोपी जोडाक्षरे यांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे वाचतो। आता ही अध्ययन क्षमता साध्य होण्याकरिता काही पायऱ्या स्तर आपल्याला करून दिलेले आहेत। त्यामध्ये पहिला स्तर आहे जो की क्रमांकाने पहिला असला तरी त्याला आपण 0 स्तर म्हणू शकतो, कारण पहिल्या स्तरामध्ये म्हटलेलं आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी उच्चार ओळखत नाही। त्यानंतर दुसऱ्या स्तरामध्ये म्हटलेले आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी उच्चार ओळखतो। तिसरा स्तर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो। चौथा स्तर सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो। पाचवा स्तर मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो। सहावा स्तर परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। सातवा स्तर परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो। आठवा स्तर परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो। यामध्येच पुढील स्तर आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। 10वा स्तर आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो। 11वा स्तर परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो। 12वा स्तर अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो। 13वा स्तर अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो। आणि शेवटचा स्तर आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह व योग्य गतीने वाचतो। या पद्धतीने इयत्ता दुसरीच्या वाचन विषयक अपेक्षित क्षमतेचे 14 स्तर देण्यात आलेले आहे। या स्तरांची चढत्या क्रमाने रचना केलेली आहे। हा शेवटचा स्तर विद्यार्थी जर साध्य करत असतील तर त्या विद्यार्थ्याला इयत्ता दुसरीचे वाचन विषयक अपेक्षित क्षमता साध्य झालेली आहे असे आपण म्हणू शकू। त्यानंतर इयत्ता दुसरीकरिता लेखन विषयक प्रथम भाषेकरिता क्षमता दिलेली आहे की 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेल्या 2 ते 3 वाक्यांचे अनुलेखन व श्रुतलेखन करतो। यामध्ये दिलेले स्तर या पद्धतीने आहेत वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाही। त्यानंतर पुढचा स्तर वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो। त्यानंतर सोपे शब्द पाहून लिहितो। त्यानंतर श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला उच्चार ऐकून अक्षरे लिहितो। त्यानंतर श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो। पुढचा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो। 7वा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो।
8वा स्तर आहे 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्ये पाहून लिहितो। 9वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्ये पाहून लिहितो। 10वा स्तर आहे 2 ते 3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। 11वा स्तर आहे 2 ते 3 शब्द व जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्ये लिहून विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो। त्यामध्ये 12वा स्तर आहे 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। 13वा स्तर आहे 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह 3 ते 4 वाक्य ऐकून योग्य गतीने लिहितो। 14वा स्तर आहे श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो। 15वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 1 वाक्य विरामचिन्हांसह ऐकून योग्य गतीने लिहितो। 16वा स्तर अंतिम स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहितो। अर्थात इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याला जेव्हा 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त असलेले 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह योग्य गतीने लिहिता येत असेल तर त्या विद्यार्थ्याला हे कौशल्य प्राप्त झालेले आहे असे आपण म्हणू शकू। त्यानंतर इयत्ता दुसरीकरिता संख्याज्ञान या कौशल्याअंतर्गत अपेक्षित क्षमता आहे वस्तू मोजतो व 20 पर्यंत संख्याबोध विकसित करतो। यामध्ये एकूण 11 स्तर देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिला स्तर आहे 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणता येत नाहीत। दुसरा स्तर 0 ते 9 संख्या नामे क्रमाने म्हणतो। तिसरा स्तर 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजतो। चौथा स्तर 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवतो। पाचवा स्तर 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो। सहावा स्तर 0 ते 9 पर्यंत संख्या अंकी लिहितो। सातवा स्तर 10 ते 20 संख्या नामे क्रमाने म्हणतो। आठवा स्तर 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो। 9वा स्तर 20 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्येएवढ्या वस्तू काढून दाखवतो। 10वा स्तर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो, वाचतो। 11वा स्तर 10 ते 20 पर्यंत संख्या लिहितो। या पद्धतीने इयत्ता दुसरीकरिता संख्याज्ञान अंतर्गत स्तर देण्यात आलेले आहेत। इयत्ता दुसरीकरिता पुढील कौशल्य आहे संख्यांवरील क्रिया आणि यामध्ये अपेक्षित क्षमता आहे दैनंदिन जीवनात 9 पर्यंत संख्यांची बेरीज आणि वजाबाकीचा ज्याचे उत्तर 18 पर्यंत येईल असा उपयोग करता येणे। यामध्ये पहिला स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही। पुढचा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो। तिसरा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो। चौथा स्तर 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो। त्यापुढील स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेचे उदाहरणे सोडवितो। त्यापुढील स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो। त्यापुढील स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो। आठवा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकीची उदाहरणे सोडवितो। 9वा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्हे वापरून वजाबाकी करतो। 10वा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो। 11वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो। 12वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्हे वापरून वजाबाकी करतो। 13वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो। या पद्धतीने संख्यांवरील क्रिया याकरिता 13 स्तर हे इयत्ता दुसरीकरिता देण्यात आलेले आहेत। मित्रांनो, ही सर्व उद्दिष्टे ही निपुण भारताच्या सुधारित लक्ष्यांपेक्षाही सोपी आहेत। यामध्ये इयत्ता दुसरीकरिता सोपे शब्द म्हणजे काय तर घर, चाक, मासा, दिवा, जीभ,
खेळ, पटकन, बैल, पोपट यासारखे शब्द म्हणजे सोपे शब्द. सोपी जोडाक्षरं म्हणजे काय, तर गाड्या, आत्या, किल्ला, हत्ती, गप्पा यासारखे जोडाक्षरयुक्त शब्द म्हणजे इयत्ता दुसरीकरिता सोपी जोडाक्षरयुक्त शब्द होय. आता आपण परिशिष्ट 2 यामध्ये पाहतो आहोत की इयत्ता दुसरीच्या पडताळणीचा नमुना कसा आहे किंवा नोंद कशा प्रकारे घ्यायची आहे. तर मित्रांनो, आता आपल्याला स्क्रीनवर दिसत असलेला नमुना किंवा फॉर्मॅट आपण आखून घ्यावा. त्यामध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांचे अनुक्रमांक, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची नावे लिहिणार आणि त्यानंतर वाचनामध्ये दिलेल्या 1 ते 14 पैकी कोणत्या स्तरावर विद्यार्थी आहे तो क्रमांक, अध्ययन स्तराचा क्रमांक या ठिकाणी नमूद करायचा आहे. अर्थात जर पहिला विद्यार्थी दीपक असेल तर त्या ठिकाणी मी नाव लिहिलं दीपक. दीपक जर वाचनाच्या 5व्या स्तरापर्यंत असेल तर त्या ठिकाणी 5 असा अंक लिहायचा आहे. त्यानंतर लेखनासंदर्भातला त्याचा स्तर हा दिलेल्या 16 स्तरांपैकी कुठपर्यंत तो पोहोचलेला आहे. जर त्या ठिकाणी तो 3ऱ्या स्तरापर्यंत पोहोचलेला असेल तर तिथे 3 लिहायचं आहे. त्यानंतर संख्या ज्ञानाच्या 11 स्तरांपैकी तो संबंधित विद्यार्थी कुठे आहे ते पाहून त्याची नोंद आणि गणितीय क्रियेच्या संदर्भातील त्याचा स्तर अर्थात कोणत्या क्रमांकाच्या स्तरावर आहे तो क्रमांक इथे लिहायचा आहे. या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याची वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणितीय क्रिया या संदर्भातील स्तर निश्चिती करून त्या स्तराचा क्रमांक त्या विद्यार्थ्याच्या नावापुढे संबंधित कौशल्याच्या रकान्यात नोंदवायचा आहे. या पद्धतीने वर्गातील सर्व विद्यार्थ्यांची स्तर निश्चिती आपणाला करायची आहे. ही स्तर निश्चिती करून याची माहिती आपल्याला VSK पोर्टलवर नोंदवायची आहे. ती कशी नोंदवावी याकरिता स्वतंत्र व्हिडिओ लवकरच आपल्याकरिता उपलब्ध करून देण्यात येईल. आता आपण पाहणार आहोत या शासन निर्णयाच्या परिशिष्ट 3 मला. यामध्ये इयत्ता 3री ते 5वी करिता अध्ययनाचे स्तर देण्यात आलेले आहेत. तर इयत्ता 3री ते 5वी करिता समान अध्ययन स्तरांची रचना केलेली आपल्याला पाहायला मिळते. याचे कारण असे आहे की हे अध्ययन स्तर अत्यंत किमान अपेक्षा ठेवणारे आहेत. हे स्तर प्राप्त केल्याशिवाय इतर कुठलेही क्षमता किंवा कौशल्य विद्यार्थी साध्य करू शकणार नाहीत. त्यामुळे इयत्ता 3री ते 5वी करिता समान अध्ययन स्तर ठेवलेले आहेत. इयत्ता 3री ते 5वी करिता वाचन कौशल्याच्या संदर्भातील अपेक्षित अध्ययन क्षमता आहे. प्रथम भाषेसाठी सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी बनलेल्या 6 ते 8 वाक्यांचा अपरिचित मजकूर योग्य वेगाने, अचूकपणे व आकलनासह वाचतो. यामध्ये अध्ययनाचा पहिला स्तर आहे वर्णमालेतील काही अक्षरे व संबंधित ध्वनी ओळखत नाही. दुसरा स्तर आहे वर्णमालेतील सर्व अक्षरे व त्यांचे ध्वनी ओळखतो. तिसरा स्तर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 2 अक्षरी शब्द वाचतो. चौथा स्तर आहे सर्व अक्षरे आणि स्वरचिन्हे यांच्या मदतीने तयार होणारे 3 ते 4 अक्षरी शब्द वाचतो. पाचवा स्तर आहे मजकुरातील साध्या विरामचिन्हांची दखल घेतो. सहावा स्तर आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. सातवा स्तर आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी तयार झालेली व जोडाक्षरासह लहान वाक्ये वाचतो. आठवा स्तर आहे परिचित मजकुरातील 2 ते 3 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो. 9वा स्तर आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. 10वा स्तर आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली जोडाक्षरयुक्त लहान वाक्ये वाचतो. 11वा स्तर आहे परिचित मजकुरातील 3 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो. 12वा स्तर आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो. 13वा स्तर आहे अपरिचित मजकुरातील 4 ते 5 सोप्या शब्दांनी तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह, आरोह अवरोहासह व योग्य गतीने आकलनासह वाचतो. 14वा स्तर आहे अपरिचित मजकुरातील 6 ते 8 शब्दांनी व जोडाक्षरासह तयार झालेली लहान वाक्ये वाचतो.
आणि 15वा स्तर आहे अपरिचित मजकुरातील 6 ते 8 सोप्या शब्दांनी व जोडाक्षरांसह तयार झालेली लहान वाक्ये अचूकपणे विरामचिन्हांसह आरोह अवरोहासह योग्य गतीने व आकलनासह वाचतो। हा 15वा स्तर साध्य करणे म्हणजे इयत्ता 3 ते 5च्या विद्यार्थ्यांनी या कृती कार्यक्रमाच्या संदर्भाने वाचनविषयक कौशल्याची अपेक्षित अध्ययनक्षमता प्राप्त करणे होय। इयत्ता 3 ते 5च्या लेखन कौशल्याच्या संदर्भातील अध्ययनक्षमता आहे प्रथम भाषेसाठी 6 ते 8 शब्द तसेच जोडाक्षरे बनलेल्या 4 ते 5 वाक्यांचे आकलनासह श्रुतलेखन करतो। या अंतर्गत पहिले अध्ययन स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहू शकत नाहीत। दुसरा स्तर आहे वर्णमालेतील अक्षरे पाहून लिहितो। तिसरा स्तर आहे सोपे शब्द पाहून लिहितो। चौथा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरांच्या ध्वनीला उच्चार ऐकून अक्षरे लिहितो। पाचवा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील काही अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो। 6वा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे व स्वरचिन्हे वापरून शब्द लिहितो। 7वा स्तर आहे श्रुतलेखन करताना वर्णमालेतील सर्व अक्षरे स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्द लिहितो। 8वा स्तर आहे 2 ते 3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1 ते 2 सोपी वाक्ये पाहून लिहितो। 9वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे असलेली 2 ते 3 वाक्ये आकलनासह पाहून लिहितो। 10वा स्तर आहे 2 ते 3 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। या अंतर्गत 11वा स्तर आहे 2 ते 3 शब्द व जोडाक्षरयुक्त 1 ते 2 वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। 12वा स्तर आहे 2 ते 3 सोप्या शब्दांची 2 ते 3 सोपी वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। 13वा स्तर आहे 2 ते 3 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त विरामचिन्हांसह व आकलनासह 3 ते 4 वाक्ये ऐकून योग्य गतीने लिहितो। 14वा स्तर आहे श्रुतलेखनाकरिता 4 ते 5 शब्दांची 1 ते 2 सोपी वाक्ये योग्य गतीने लिहितो। 15वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त एक वाक्य विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। 16वा स्तर आहे 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरे यांनी युक्त 2 ते 3 वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह ऐकून योग्य गतीने लिहितो। 17वा स्तर आहे 6 ते 8 शब्दांची 4 ते 5 सोपी वाक्ये ऐकून लिहितो। 18वा स्तर आहे श्रुतलेखनाकरिता 6 ते 8 शब्द व जोडाक्षरे यांनी युक्त 4 ते 5 वाक्ये विरामचिन्हांसह व आकलनासह लिहितो। हा 18वा स्तर प्राप्त करणे म्हणजे इयत्ता 3 ते 5च्या विद्यार्थ्यांच्या लेखनविषयक कौशल्यांचे या कृती कार्यक्रमाअंतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता साध्य करणे होय। यानंतर आपण इयत्ता 3 ते 5च्या संख्याज्ञान कौशल्याची अपेक्षित अध्ययन क्षमतेचा विचार करू। वस्तू मोजतो व 99 पर्यंत संख्याबोध विकसित करतो। या अपेक्षित अध्ययन क्षमतेकरिता स्तर देण्यात आलेले आहेत। त्यामध्ये पहिला स्तर आहे 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणता येत नाहीत। दुसरा अध्ययन स्तर 0 ते 9 संख्यानामे क्रमाने म्हणतो। तिसरा अध्ययन स्तर 0 ते 9 पर्यंतच्या वस्तू मोजतो। चौथा स्तर 9 पर्यंतच्या वस्तूंच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवितो। 5वा स्तर 0 ते 9 पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो। 6वा स्तर 0 ते 9 पर्यंतच्या संख्या अंकी लिहितो। 7वा स्तर 10 ते 20 संख्यानामे क्रमाने म्हणतो। 8वा स्तर 10 ते 20 पर्यंतच्या वस्तू मोजतो। 9वा स्तर 20 पर्यंतच्या वस्तूच्या समूहातून ठराविक संख्ये एवढ्या वस्तू काढून दाखवतो। 10वा स्तर 10 ते 20 पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो। 11वा स्तर 0 ते 20 पर्यंत संख्या अंकी लिहितो। 12वा स्तर 21 ते 50 पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो। 13वा स्तर स्थानिक किंमत संकल्पना वापरून 21 ते 50 पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो। 14वा स्तर 21 ते 50 पर्यंतच्या संख्या अंकी लिहितो। 15वा स्तर 51 ते 99 पर्यंतची संख्यानामे क्रमाने म्हणतो। 16वा स्तर स्थानिक किंमत संकल्पना वापरून 51 ते 99 पर्यंतच्या संख्या ओळखतो वाचतो। 17वा स्तर 51 ते 99 पर्यंतच्या संख्या अंकी लिहितो।
18वा स्तर 0 ते 9 संख्या नामे अक्षरी लिहितो. 19वा स्तर 0 ते 20 संख्या नामे अक्षरी लिहितो. आणि संख्या ज्ञान या अंतर्गत या कृती कार्यक्रमाला अपेक्षित शेवटचा अध्ययन स्तर आहे 0 ते 50 संख्या नामे अक्षरी लिहितो. पुढे आहेत संख्यांवरील क्रिया. या कौशल्यावर आधारित दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो. त्यातील पहिला स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करता येत नाही. पुढील स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. तिसरा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. चौथा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेचे शाब्दिक उदाहरणे सोडवितो. पाचवा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. सहावा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. सातवा स्तर आहे 0 ते 4 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. आठवा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरजेची उदाहरणे सोडवितो. नववा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचे बेरजेची चिन्हे वापरून बेरीज करतो. 10वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 11वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. 12वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. 13वा स्तर आहे 0 ते 9 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 14वा स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून बेरीज करतो. 15वा स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. 16वा स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 17वा स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची मूर्त वस्तूंचा वापर करून वजाबाकी करतो. 18वा स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीचे चिन्ह वापरून वजाबाकी करतो. 19वा स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 20वा स्तर आहे 0 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो. संख्यांवरील क्रिया या अंतर्गत 21वा स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 22वा स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची वजाबाकीची चिन्ह वापरून वजाबाकी करतो. 23वा स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. 24वा स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांची बिनहाच्याची बेरीज करतो. 25वा स्तर आहे स्थानिक किंमत ही संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची हातच्याची ज्यांचे उत्तर 99 पर्यंत आहे अशी बेरीज करतो. 26वा स्तर आहे 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे की ज्यांचे उत्तर 99 पर्यंत येते अशी उदाहरणे सोडवितो. 27वा स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बिनहाच्याची वजाबाकी करतो. 28वा स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची हातच्याची वजाबाकी करतो. आणि संख्यांवरील क्रिया या कौशल्याचा या कृती कार्यक्रमांतर्गत अंतिम अपेक्षित स्तर आहे 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवितो. मित्रांनो, या पद्धतीने कौशल्यनिहाय, क्षमतानिहाय, इयत्तानिहाय स्तर आपल्याला केलेले दिसून येतात. इयत्ता 3री ते 5वी करिता सोपे शब्द म्हणजे काय तर पाऊस, झोपडी, नारळ, चिमणी, चौरस, पतंग, कुटुंब, कलावंत, हिमालय, राजवाडा यासारखे शब्द. आणि सोपी जोडाक्षरं या अंतर्गत उदाहरणे म्हणजे रस्ता, हास्य, अभ्यास, तुमच्या, आपल्या, पुस्तक, अस्वल, व्यवसाय यासारखे जोडाक्षरयुक्त शब्द होय. मित्रांनो, आता आपण पाहतो आहोत या शासन निर्णयातील
शेवटचे परिशिष्ट क्रमांक 4 या परिशिष्टामध्ये इयत्ता 3री ते 5वीच्या विद्यार्थ्यांच्या स्तर निश्चितीचा हा नमुना आहे किंवा नोंद नमुना आहे। अनुक्रमांक आणि त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची नावे लिहून घ्यावी। त्यानंतर वाचन विषयक दिलेल्या 15 स्तरापैकी ज्या स्तरावर संबंधित विद्यार्थी असेल तो स्तर क्रमांक लिहायचा आहे। त्यानंतर लेखन विषयक 18 अपेक्षित स्तरांपैकी त्यातील जो महत्तम स्तर विद्यार्थ्यांनी साध्य केला असेल तो स्तर क्रमांक इथे लिहायचा आहे। त्याचप्रमाणे संख्या ज्ञानाविषयीचा त्या विद्यार्थ्याला साध्य झालेला महत्तम स्तर क्रमांक इथे लिहायचा आहे आणि गणितीय क्रियेसंदर्भातील त्या विद्यार्थ्याला साध्य असलेला उच्चतर जो स्तर क्रमांक असेल तो स्तर क्रमांक इथे लिहायचा आहे। या पद्धतीने प्रत्येक विद्यार्थ्याची स्तर निश्चिती वाचन, लेखन, संख्याज्ञान आणि गणितीय क्रिया या अंतर्गत करत असताना शासन निर्णयामध्ये दिलेल्या स्तरांच्या पैकी जो उच्चतर स्तर संबंधित विद्यार्थ्याला साध्य झालेला असेल त्या स्तराचा क्रमांक त्या विद्यार्थ्याच्या नावापुढे त्या कौशल्याच्या रकान्यात करायचा आहे आणि त्यानंतर याची नोंद आपल्याला VSK पोर्टलवर करायची आहे। VSK पोर्टलवर याच्या नोंदी कशा कराव्या याबद्दल लवकरच एक स्वतंत्र व्हिडिओ घेऊन भेटूया। धन्यवाद।